नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कवितांचा हा 104वा भाग. नेहमीप्रमाणे पहिल्या 2 कविता आहेत मराठीमध्ये, त्यानंतर एक आहे हिंदीमध्ये. आपल्याला या कविता पसंत पडल्या तर आपण ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर पहिली मराठी कविता आहे. जुना कामगार नवीन लागलेल्याला म्हणाला, अरे तू या कामात नवखा आहे, मला 25 वर्षांचा अनुभव आहे, मग तुला माझ्यापेक्षा जास्त पगारावर का ठेवला आहे? नवीन कामगार म्हणाला, कारण तुमच्या आणि माझ्या नवखेपणात फरक आहे. तुम्ही तुमचा नवखेपणा गेले 25 वर्ष सातत्याने तसाच टिकवून ठेवला आहे आणि माझा नवखेपणा ट्रेनिंग नंतर 1 महिन्यातच संपलेला आहे. जुना कामगार नवीन लागलेल्याला म्हणाला, अरे तू या कामात नवखा आहे, मला 25 वर्षांचा अनुभव आहे, मग तुला माझ्यापेक्षा जास्त पगारावर का घेतला आहे? तो म्हणाला, कारण तुमच्या आणि माझ्या नवखेपणात फरक आहे. तुम्ही तो गेले 25 वर्ष सातत्याने तसाच टिकवून ठेवला आहे आणि माझा नवखेपणा ट्रेनिंग नंतर 1 महिन्यातच संपलेला आहे. आता दुसरी कविता आहे. मतदार यादीमध्ये नाव नोंदवायला गेलो आणि तिथल्या अधिकाऱ्याला विचारले, मत देण्यासाठी काही लेखी किंवा तोंडी परीक्षा असते का? मतदाराला पक्षाची धोरणे ठाऊक नकोत का? उमेदवाराची खरी मते आणि कर्तृत्व ठाऊक नको का? देशासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे माहीत नको का? त्याशिवाय विचारपूर्वक मत देता येईल का? तिकडला अधिकारी म्हणाला, असे आपल्या देशात कधीतरी झाले आहे का? फक्त विचार करणाऱ्यांनीच मत द्यायचे तर न करणाऱ्यांना देता येईल का? आधीच मतदान 60%च तर होते, मग 5% तरी होईल का? एवढे कमी मतदान लोकशाहीला शोभेल का? आणि मग ती खरी लोकशाही तरी होईल का? अजिबात विचार न करणाऱ्या लोकांच्या हक्कांसाठी राजकीय पक्ष आंदोलन केल्याशिवाय राहतील का? मतदार यादीत नाव नोंदवायला गेलो आणि तिकडल्या अधिकाऱ्याला विचारले, मत देण्यासाठी काही लेखी किंवा तोंडी परीक्षा असते का? मतदाराला पक्षाची धोरणे ठाऊक नकोत का? उमेदवाराची खरी मते आणि कर्तृत्व ठाऊक नको का? देशासाठी काय चांगलं आणि काय वाईट ते माहीत नको का? त्याशिवाय विचारपूर्वक मत देता येईल का? तिकडला अधिकारी म्हणाला, असे आपल्या देशात कधीतरी झाले आहे का? फक्त विचार करणाऱ्यांनीच मत द्यायचे तर न करणाऱ्यांना देता येईल का? आधीच मतदान 60%च तर होते आणि तर मग 5% तरी होईल का? एवढे कमी मतदान लोकशाहीला शोभेल का? आणि मग ती खरी लोकशाही तरी होईल का? अजिबात विचार न करणाऱ्या लोकांच्या हक्कांसाठी राजकीय पक्ष आंदोलन केल्याशिवाय राहतील का? आता माझी तिसरी कविता आहे. हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल याच्याबद्दल. आगे बढ़ना है तो फिर कोशिश करनी पड़ती है. आगे बढ़ना है तो फिर कोशिश करनी पड़ती है. मन को और शरीर को तनाव देना पड़ता है. मन को और शरीर को तनाव देना पड़ता है. बच्चे होते तो तुमको बड़ा होना भाता है. बच्चे होते तो तुमको
बड़ा होना भाता है, लेकिन समय के साथ वो अपने आप हो जाता है, लेकिन समय के साथ वो अपने आप हो जाता है। छुटपन में तो बहुत कुछ करने को जी करता है, छुटपन में तो बहुत कुछ करने को जी करता है, करते करते ही अपने में बदलाव लाना होता है, करते करते ही अपने में बदलाव लाना होता है। इसी तरह दुनिया में बदलाव आता है, इसी तरह दुनिया में बदलाव आता है, बिना किसी तनाव के उसे होने देना है, बिना किसी तनाव के उसे होने देना है। अनजाने लोगों से भी कभी भयभीत ना होना है, अनजाने लोगों से कभी भयभीत ना होना है। ये सब तो समय के साथ होने देना है, किसी अपेक्षा के बिना हर चीज देखनी है, किसी अपेक्षा के बिना हर चीज देखनी है। बहुत सुंदर बड़ा हो पर असंभव तो न होता है, बहुत सुंदर बड़ा हो पर असंभव तो न होता है। जो भी होता जाए उसका एहसास मात्र लेना है, जो भी होता जाए उसका एहसास मात्र लेना है। जो भी ज्ञान बटोर लो आभारी रहना है, जो भी ज्ञान बटोर लो आभारी रहना है।